विधान भवन बॉम्ब हल्ल्याप्रकरणी आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। विधान भवन बॉम्बनं उडवून देणारा जो ईमेल प्राप्त झाला होता तो बांगलादेशी येथील आयपी ॲड्रेस वापरून पाठवण्यात आला होता, अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। व्हीपीएनचा वापर करत आरोपींनी बांगलादेशचा आयपी ॲड्रेस वापरला असं कळतंय। यामध्ये थायलंड, कॅलिफोर्निया इथला देखील आयपी ॲड्रेस दिसून आलेला आहे। अगदी 2 दिवसांपूर्वी विधान भवन, उच्च न्यायालय, मेट्रो नेटवर्क आणि एक बँक बॉम्बनं उडवून देण्याचा ईमेल हा आलेला होता। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून संशयितांचा शोध अजूनही सुरू आहे। मात्र या तपासादरम्यान आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। बॉम्बनं उडवून देणारा जो ईमेल प्राप्त झालेला होता तो बांगलादेश येथील आयपी ॲड्रेस वापरून पाठवण्यात आलेला होता, अशी महत्त्वाची माहिती समोर येते। अर्थातच या आयपी ॲड्रेसमुळे आरोपींचा शोध घेण्यास अधिकची मदत होणार आहे। व्हीपीएनचा वापर करत आरोपींनी बांगलादेशचा आयपी ॲड्रेस वापरला असं आतापर्यंतच्या तपासामधून निष्पन्न झालंय। यामध्ये थायलंड, कॅलिफोर्निया इथला देखील आयपी ॲड्रेस दिसून आलेला आहे। अगदी 2 दिवसांपूर्वीच विधान भवन, उच्च न्यायालय, मेट्रो नेटवर्क आणि मुंबईमधील एक बँक बॉम्बनं उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आलेला होता। यानंतर सगळ्या यंत्रणा सतर्क झाल्या आणि वेगानं तपासाला सुरुवात सुद्धा झाली। अजूनही आरोपींचा शोध हा घेतला जातोय।